श्री दुर्गाये नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती. अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधु कैठवनाशतो. सुरत समाधी वेश्याते मेधा ऋषी सांगतो. विनियोग हा. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्म ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदः नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे. विनियोग हा. ध्यान. खड्गा चक्र गदानी चाप परिघा शूला भुशुंडी शिरा शंखा धारण जी करी त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीला सारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधु कैठवास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिकाये. मार्कंडेय उवाच. सूर्यतनय सावर्णी म्हणू बोलती आठवा. उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारोची माझी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्रा समान तो राजा प्रजा पालन तत्पर. कोला विध्वंसी वैर्याणी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी. कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुर आपुले. जिंकले तेही वैर्याणी भूपती क्षीण झाला अमात्यबली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहोणी. सेनाबल लुटोणी या राजधानीशी जिंकती शिकारीचे अमिषे राजा होणी अश्वस्वार तो. दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मोनीच्या हिंस्रकई विसावले. शोभनीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी. काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी. माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्याची आजवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जनवृंदासी कोण वारील त्या खोळा. माझा हत्ती शूर पुष्ट त्याची काय गती असे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाचिया. मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरत चिंतावा होणी दुःखी स्वगत त्यावणा. मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी. कोण तू कोठुनी आला शोक चिंता तुला दिसे. काय कारण येण्यासी विचारी भूपती तया. सप्रेम बोलिला राजा दुःखी अंतर जाणोनी. विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नुप्रा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हदगद त्यासी बोलिला. वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी. स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारी पुत्र हिना आता कोण पुशे जगी. विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुःखिस्त मी वना आलो ग्रह व्रतांत ना कळे. असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा. विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजोवाच. स्त्री पुत्र धन जे वनवासासी कारण. प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज. मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छू छळती मज. पती प्रेमन पत्नीसी आत्मीय वैरी झाले. काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी. श्वास मी दीर्घ घेवोणी हृदयी दुःख भोगितो. न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया. पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते. वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो. विनयतेने भावे आदरे बसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी.
राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझिया मी पराधीन चित्ताचा तेने दुःख भऊ मज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची अस्तव नसे सत्ता आत्ता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहोणी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो म्हणणी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी कळोनी झोंबली आम्हा सज्ञानासुनी आम्ही न कळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आत्ता पुरे ऋषीरुवाच भाग्यवंता समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षीही स्वयंक्षुधा तृषा याशी परिमोहित चित्त हे पिलांसी ओदन देती कळोनी मोह हासा आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षीही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकासी ज्ञानी तेही न मोकळे चराचर माया पाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तेची बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पावले तिची भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीसी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या तर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगीती जन्मली कोठे कैसे चारित्र्य देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषीरुवाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध व्हाया जन्माजन्म घेतसे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमळातून त्यांच्या मधु कैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा माणी महाभय विष्णूने त्रियोग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेसी कुणी दुजे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहोणी जागा नावया त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावोणी महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रिहं तू तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याती सुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपीने सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवार्ता निद्राधीन तुझ्या
लागुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तूचा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जय आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यांसी दुर्दंशम मधु कैठभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषीरुवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवाशी नेत्रनाशिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी योग निद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैठव धुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूनी तेव्हा संग्राम त्यासी बांधिला 5,000 वर्षे ते बाहू युद्धात रंगती उन्मत झाले योद्धे माया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी वर माग मनस्पित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण भाजनी द्यावावरही तुका हा दुसरा न लगे मज ऋषीरुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जल ना जिथे ऋषीरुवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांघेवरी ठेवोनी या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली असी ऐक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ऐं ओम श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 2 एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेसी करी निष्प्राण तोरणी विनियोग। ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वं यजुर्वेदा स्वरूपं श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान। ओम शोभे अक्षगदानि शक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खड्ग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्री लक्ष्मी पद्मासना। ओम ह्रीं ऋषीरुवाच देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्दरण जाहले महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यानी देवसैन्यास जिंकिले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होणी बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्याचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदती सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजोणी स्वये झाला अधीश्वर स्वर्गीचे देवभूमीस फिरती हीन दीनते मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे व्रत सांगोनी झाले शरणांगत नाशाया दैत्यायसा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवाचे तेज पावणी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजासी तुलना नसे
तेजातुनी निघेनारी प्रकाश पडला तिचा, व्यापले ते त्रिलोकाशी शिव तेजे जिचे मुख. यमराज्याची या तेजे केस डोईस वाढले, महतेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्र तेजे स्तन दोणी, इंद्र तेजातुनी कठी. वरुणापासून जंघा, नितंब तेज पृथ्वीचे. पद ते ब्रह्म तेजाने, सूर्य तेजात आगळ्या. करांगळ्या वसु तेजे, कुबेराचे नाशिका. प्रजापतीची तेजे, वाढले दात देवीचे. अग्नी तेजात त्रिनेत्रे, संध्याशे भ्रुकुटी तिची. कानवायुतुनी झाले, मिळाले देव तेज जे. त्यातुनी देवी कल्याणी, प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे, महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या, अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे, पिनाकधर शंकरे. एक चक्र हरी देई, आदरे अंबिके प्रती. वरुण शंख देत आहे, शक्तीचे दान अग्नी दे. दिला धनुष्य वायूने, भाते दोन शरासवे. ऐरावताचा घंटा, वज्र वज्रातुनी दिले. सहस्त्र नेत्र देवेशी, भाग्यशाली पुरंदरे. एमाने दिधला दंड, वरुणे पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला, ब्रह्मा तो दे कमंडलू. रोम रोमी महातेज, सूर्य देई भवानीशी. प्रदीप्त ढाल काळाने, तलवार दिली तिला. क्षीर सिंधुहार वस्त्रे दे, कुंडल चुडामणी. देई कडे अर्धचंद्र दे, केयूर बाहुशी. नुपुरे दोन्ही पायाशी, गळ्याशी सरी साजिरी. मुद्द्या बनल्या रत्नाच्या, घातल्या अंगुल्यामध्ये. निर्मल फरसा देई, विश्वकर्मा सहर्षतो. अस्त्राभेद कवच, देवीचे दान देतसे. कमलमाला वक्षासी, सर्वदा पुल्लायसी जे. सागर देवीशी देई, पद्म पुष्पकरामध्ये. हिमाचल दे स्वारीशी, सिंह बैसावयास्तव. नाना रत्नमणी देई, मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी धरता महानाग, शेष दे नाग हारतो. अन्य देवता देती, अस्त्रशस्त्रादी भूषणे. ऐसी सन्मानिली देवी, अन्य देवतांनीही. उच्च स्वरे अट्टाहसे, ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला, गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला, न भरले नभ त्या गुणे. गगनी नाद मावेना, नभई सान वाटले. विश्व घाबरले सारे, सिंधुशी कंप जाहला. कंपित झाली पृथ्वी, सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी, देवता जय गर्जती. भक्ती भावे महर्षिणी, नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोका क्षुब्ध पाहुणी, उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्यसेना, सामोरी धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे, म्हणे हे काय जाहले. सिंहनाद जिथे झाला, धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज, ऐसी देवी दिसे तया. पृथ्वीशी दावुनी देवी, आकाशी झळके शिर. व्याकुळ सप्त पाताळ, धनुष्य दोरी वाजता. सहस्रोभुज दंडाची, देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्धा, दैत्य देवाची तिथे. अस्त्रशस्त्र प्रहराणी, दिशा सर्वही प्रकाशल्या. महिषासुर सेनेचा, चिक्षुर तो अधिपती. करी शास्त्रास्त्र वर्षा, तो चामर सैनिकासवे. 60 सहस्त्र रथीचा, उदग्र स्वामी तो लढ. 1 कोटी रथीचा तो, स्वामी लढे महाणू. तीक्ष्ण रोमासी लोमा, 5 कोटी रथी सवे. रथी 60 लक्ष सवे, स्वामी बाष्कल तो लढे. गजस्वी 1 कोटी ते, घेऊनी परिवारित. 5 अरब रथीचा, बिडाल स्वामी तो लढे. सहस्रोते महादैत्य, ससन्ने वाहनातुनी. वाहने सहस्र कोटी, महिषासुर त्या सवे. ससैन्य करी युद्धासी, हत्ती रथ हयातुनी. तोमर भिंदी पाल शक्ती, फरसा खड्ग मुसळ. पट्टी शद्य अस्त्र शस्त्रा, प्रहार करीती खळ. वधाया देवी दुर्गेसी, प्रहार करीती क्रूर. घेरिली देवी दैत्यांनी, चालले युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही, देवीशी शक्ती हाणीती. फेकती पाश ते काही, मारिती खड्ग कोणी ते. उद्योग सर्व दैत्यांचे, दुर्गा देवी समारण्या. क्रोधावली महादेवी, दैत्य शास्त्रास्त्र
शस्त्र तोडीते, थोडीही थकली नाही मुख म्लान नसे जरा, शस्त्रास्त्र मारी दैत्यासी स्तविती ऋषी देवता, वाहन सिंह देवीचे वनात वणवा जसा, रणात असुरा मारी विचरे भय सोडोनी, निश्वास सोडता देवी सहस्रोगण तत्क्षणी, सहस्र होणी दैत्या शस्त्रास्त्र मारतीरणी, फरसा भिंती पालाने खड्गपट्टीश घेऊनी, सामना घेते दैत्यांचा शूरवीर विलक्षण, निर्भय देवीचे ते वधुनी असुराजना, नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा, त्रिशूल गदा शक्तीने खड्गाने असुरावधी, देवीशी हर्षावया ते मृदंग ठोकती गण, भयंकर घंटा नादे मूर्छित मारिले किती, शतावधी महादैत्य वदी देवी महाबला, ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती, करी द्विधा सुरांची गदा घाव कुणावरी, लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ, शूलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी, बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर, तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी, छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली, देवी पीडक दैत्यांची गत प्रण कलेवरी, मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले, एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा, दैत्य कोणी असा वीर धडचे राहिले जरी, तो शस्त्र घेऊनी धावे देवीशी युद्ध खेळण्या, तुटले देह दैत्यांचे कंबद वाद्य ऐकुणी, नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया, खड्ग शक्ती रुष्टी हाती असंख्य धड धावती, देवीशी म्हणती थांब उन्मत शस्त्र फेकती, रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी, चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले, अरण्या जळतो अग्नी दैत्य शेनात शिरणी, क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली, इंधन जळते तैसे दैत्य गेले मरुणी ते, लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर, आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी, व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वधले किती, देवीचे गण ते लढती वदती दैत्य सैनिका, संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले. ओम श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वितीयोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 3. सेनापती सेवे मेले दैत्य सैनिक सर्वते, महिषासुरी वधला धन्य दुर्गा महाबली. ध्यान. ओम कांती सूर्य सहस्त्र रक्त वसना कंठी शिरो मालिका, रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा, मुद्रा 3 करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा, शोभे डोई धरुण रत्न मुकुटा देवी नमो पाहि माम. ओम ऋषिर्वाच. नाश पाहुण दैत्यांचा चक्षुर दैत्य क्रुद्धतो, धावून आला पुढती वधाया देवी अंबिका, संग्रामी देवी वरती सोडी दैत्या शेषर, मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे, देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले, जे त्याचे सारथी अश्व आणायसे विदारले, धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे विंधोनी त्या खळा, घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे, ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला, धनुष्य रथ आश्वासी मुकला सारथी सेवका, तलवार मारली भाळी सिंहासी घाव तो करी, भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे, भाऊशी लागता तुटली दैत्याची तलवार ती, सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊनी धावला, भद्रकालीसी माराया फेकला नभ मंडळी, सूर्याश्रम प्रभाजाची चालला तेजवान तो, देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी, चुक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ, आला चामर धावोनी देवी पीडक दुर्जन, हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी, देवी महाबलायसी हुंकार करता त्वरे, शक्तीच्या ताणास झाला चामराच्या तत्क्षणी, चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित, बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे, हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया,
बाहुयुद्ध सुरू झाले, दोघेही बळ लावती. दोघेही हत्तीवरुनी आले, तेव्हा महितळी. भयंकर प्रहराने मार देती परस्परा. नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले. चामर दैत्य तात्काळ गत प्राण पडे भूमी. शिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा. देवीचे हातुनी मेला, चपेट्यानी कराल तो. गदेने उद्धत मेला, बाणाने ताम्र अंधक. बाष्कल भिंदी पालाने मारी देवी तत्क्षणी. त्रिनेत्रिने त्रिशूलाने उग्रस्य मारला त्वरे. उग्रवीर्य महाहणू दैत्य तेही विदारले. बिडाल तलवारीने धडापासून तोडला. दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश जाहला. सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ. महिषासुर दे ताप, देवीचे गण त्रासले. हुंदाडा देत कोणाशी, खुराणी मार देतसे. पुष्टशिंगे कुणा मारी, वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले, निश्वास वायुने कुणी. धराशायी किती झाले, देवीचे गण त्या क्षणी. सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला. जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे. शिंगाने फेकुणी भूमी, गर्जना करी घोरतो. वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा. पुच्छाने उठती लाठा, बुडवी सिंधू पृथ्वीसी. शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका. श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्यासी पाहता चंडी कोपली. वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने, रणी तया गुणे. रेड्याचे रूप सोडोणी, दुसरा देह तो धारी. सिंह होऊनी धावे, तो वार आला शिरावरी. क्षणार्धी नर तो झाला, खड्ग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती, घेऊनी घाव घालिता. सोडी तो मानवी रूपा, झाला गज भयानक. सिंहासी ओढी देवीच्या, सुंड त्याचा महाबली. खड्गाने अंबिका तोडी, झाला गज व्याकुळ. दैत्य रडा पुन्हा झाला, त्रिलोका त्रास देतसे. चराचर त्रस्त झाले, घाबरे फिरती जन. सुरभी पिवणी अंबा, अमृतोन्माद पावली. रक्तनेत्री हसे तेव्हा, जगन्माता महाबली. बलोत्तम दैत्य गर्जे, शिंग मारुणी पर्वता. पर्वत फेकी आकाशी, पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडोणी, केले चूर्ण महाचल. रक्तोष्टती सुधासेवी, वाचा शौर्य प्रकंपित. देवी उवाच, तुझा विक्रम पाहू दे, जोवरी मी पिते सुधा. पडता तू प्राणहीन, गर्जतील सुरेश्वर. ऋषीरुवाच, ऐसे बोलुनी ती देवी, दाबी पायामध्ये खळ. कंठाशी लक्ष्मी त्याच्या, शूलाघात करीतसे. रेड्याचे मुख फोडोनी, बाहेर येतसे नर. देवीने निज शक्तीने, येता अर्धा निरोधिला. तरी तो धावला जेव्हा, तलवार धरी करी. मस्तक तोडी दैत्यांचे, महिषासुर मर्दिनी. हाहाकार रणी झाला, दैत्य सेना पळे भये. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य, दुर्गा स्तवन मांडिती. येश गंधर्व ते गाती, करीती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरंजितायां प्राकृत भावार्थ टीकाया. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये तृतीयोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली. देवीचे मांडले स्तोत्र, ती देवता वरदान दे. ध्यान. ओम कालाभ्राजी कटाक्षे, हरिकुल भयदा चंद्रभाळी जेसी. शंखा चक्रा कृपाणा, त्रिशूलकरधरा धारी नेत्रत्रयासी. सिंह स्कंधाधिरूढा, त्रिभुवनाखिला पूर्ण तेजे करी जे. घ्यावी दुर्गा जयाख्या, सुरमुनी भवती सेविती सिद्धिसी जे. ओम ऋषीरुवाच, दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी. शक्रादी देव नमना लीन होती भारी. लावण्याङ्ग फुलती यश सौख्यदाने. देवी स्तोत्र करीती सुरनम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती. ते देव स्वर्ग भोणी, जिची या विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला. हो तीच नमिता हितदा आम्हाला.
ठावा प्रभावण जिचा भगवान नंता ब्रह्मा शिवान वदवे नितस्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा व्हावो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्या सुहदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाज ऐशी पाळी जगासनमितो तिची आपदासी नावर्णवे त्वदीय रूप चिंत्यैसे ते शौर्य जे असुर नाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तोमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती सुर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वदा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल जाचे अभ्यासती मुनी जया निगमा पथाला विद्या परा तूच अन्यन तुझ्या रूपाला तू शब्द ऋग्यज्वाणी सुसाम छंदा ऐश्वर्य षटत्रय श्रुती धन धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी कयाती पीडा निवारकाशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तुझ ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैठ भारी हृदयी तव वत्सिन्न गौरी तुझा शिव करियती थोर मान ईशत स्वसामला शशी पूर्ण बिंबा लावण्य कांती कणका सुकुमारी अंबा पाहोणी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भिईल कालही जया बघता मुखाला पाहून ते नच तरी विनाश खळाला संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो क्रोधे तुझ्या मित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी त्वा मारिले सखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभेशे श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रिलोकी कर्मफळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भये हरे भव पीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हरिणी एक तुझी सरोपकारणी भिद्रावली ते तुझीची पाओत सौख्य जनया शुभ कामनेने तू मारिशी खळजना रणिशूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्यजना वधसी तू सदये रणाया त्वददृष्टिपात जरी जाळील विश्वसारे संवारिसी असुर तू तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपू होवणी उद्धरावा हा भाव तव मनात इथे असावा पाहुणी खड्ग त्रिशूलांची महान दीप्ती अंधत्वयेन असुरा बल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल निर्गर्व होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणार्ध प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपुकापत आहे गे थोर कोण तुझ हुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संवारिले हरिदळे त्रयलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाळे छंद अनुष्टोप
शूलाने रक्ष हे देवी, खड्गाने रक्ष अंबिके, रक्ष धनुष टंकारे, घंटा ध्वनी करोणिया, पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके अम्मा, त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी, भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे, खड्गशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा. ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशी परी, दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता, दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करीतो देव प्रसन्न देवी बोलत. देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावावर तो मला. देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तुवारणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी, आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका, संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची, वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळोतया, आंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्नासने सदा. ऋषिरुवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदहिता, तथास्तु वर देवोनी झाली गुप्त तिथे नुप्रा, त्रिलोकीत करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन व्रतांता बोललो मी सविस्तर, पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची, यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आत्ता, सर्व हे लोक रक्षाया प्रकटे ती पुन्हा पुन्हा. ह्रीं ओम श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये चतुर्थोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 5. देवीशी स्तविती देव सांगती चंड मुंडते, शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे. विनियोग ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्ठुप छंदः भीमा शक्ती भ्रामरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेदा स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगः. ध्यान. ओम घंटा शूल हलाणी शंख मुसला चक्र धनु सायका, हस्ताब्दी धरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका, गौरी देह समुद्भवा त्रिजगताधारभूता महा, भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा. ओम क्लीं ऋषिरुवाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरिविलासची पती, त्रिलोक्यज्ञ भागासी त्याचे पासूनी घेतले, सूर्य चंद्र वायू अग्नी कुबेर वरुण येम याचे पद तया हाती, अधिकारहीन देवता स्वर्गातुनी देवतांशी बाहेर दैत्य काढिती, अपराजिता देवीचे देवा स्मरण झाले, आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावणे, देवासी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन, अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका, आठवणी वरा लागी संकटी सोडविन मी, देवता चिंतुनी आईशा हिमालय गिरीवरी, भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी. देवा उचो नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन, नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला, नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः, ज्योत्स्यामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा, शरणांगता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः, दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः, दुर्गा तू दुर्गामपारा तू सार सर्वकारिणी, ख्याती आणि कतू कृष्णा धूम्रेशी नित्यवंदन, अति सौम्या अति रौद्रा वारंवार प्रणामः, नमो हे जगदाधरा कृती देवी नमो नमः.
जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकलामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप वेजी सर्व व्यापुणी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभीष्टलाभेस्तविती जिला सुर जियेश सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही उदंड दैत्यग्रसिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करीतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हान राहो विपदा कदा कुणी ऋषिरुवाच देवता स्थवित होत्या जाणवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तदक्षणी विचारता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेच हे गाते शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वती पासुनी तेथे अंबिका उद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंडते पाहती अंबिकेची या लावण्य देयस्तीशी जावणी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती माणजी नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी स्त्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजुनी पहा जावणी तू स्वये मणी हत्यानी घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो
पारिजात तरु श्रेष्ठ अश्व उच्च श्रवात्वा ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आत्ता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला किंजलकिनी युगमाला सागराने तुला दिली कांचन विजय छत्र होते वरुणाची आघरी प्रजापतीची या पासी ते आत्ता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जय केले वस्त्र धोण सुशोभित अर्पिले तुझ दैत्येशा सर्व रत्ने तुझ्या घरी स्त्री रत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नुप्रा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषीरुवाच ऐकुणी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता आज्ञेने माझी जावे बोलावे देवीशी असे उपाय योजनी ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलेला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहात सर्वत्र आज्ञा मानिती देवता आयशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रिलोक अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भागही मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो त्रिलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्र वाहन जो असे श्रवाश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज मंदोणी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागाचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्न भोगते आम्हापाशी त्वा यावे रत्नवल्लिके मानुज महाशूर अथवा मज सेवतो सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरी अतुल पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धीसी भावी पत्नी तू मज ऋषीरुवाच ऐकुणी दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्पमिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञायशी निश्चय पहिलाचा हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकिल संग्रामी मम गर्वाशनाशवी माझ्या समाशे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुणी त्वरे वरावे मज जा सांग विलंब काय साइथे दूत उवाच देवी गर्भांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभा राहील कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षत्रीचा तया दैत्या सवे कैशी अवले रण इच्छिशी शुंभ निशुंभा जवळी मानाने चल तू आत्ता नातरी केस ओढोणी तृणवत नेती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिलाच माझा विचारा वाचूनीच हा आता तू सांग जाऊनी बोलले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये पंचमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपालांबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवाकणी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषीर्वाच देवीचे ऐकुणी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजास विस्तारे कळवी व्रत जाहले
ऐकोणी दूत वचना सक्रोध दैत्य राजतो धूम्रलोचन दैत्याच्या सेनापतीसी बोलत त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुणी केस दुष्टेचे बलात्कारे करोनिया तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कुणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा. ऋषिरुवाच अज्ञांकिता असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्याची सेना घेऊन चालला. तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जोनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढण केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोललासे. देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी कायमी. ऋषिरुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तत्क्षणी भस्म जाहला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालिला. देवीचा वाहन सिंह आयाळ हलवोनिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करुणी टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने पाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडोनी केसरी पितसे रक्त आयाळ हलवोनिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले. दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा देता सत्तो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आणा देवी ते त्वरे ना जुळे तरी ऐका हे शास्त्रास्त्र घावही करा असुरी आपली विद्या टाकुणी देवीचे वरी वधावे जागच्या जागी नको जिवंत ठेवणा तो सिंह आणि ती देवी मारा बांधोणी सत्वर ओढोणी तयाना दुष्ट स्त्री वदता बरी. ओम श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये षष्ठोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7 चंडमुंड वध. ध्यान. ओम ध्यावीती रत्नपीठा मधुर शुकस्वरायकी जी श्यामलांगी पद्माशी पाये ठेवी शिरी शशिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्हारमाला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधु मदा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिरुवाच आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंगिणी घेऊणी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रासह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीतसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले. अंबिका क्रोधायुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आणना तलवार पाश घेवोनी काली प्रकटली स्वये विचित्र खट्वांग धरा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मासा भयंकर अति विस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणस्त्यांची या पार्श्व रक्षक मारले महाहुतांकुशधारी सांगठा गज सैनिक एका हाती धरोणिया त्यांचा ती प्राण भक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना मानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे लाथ गुद्दे कुन्हा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्रास्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडुनी फोडुनी टाकी दात चावीत अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारले कित्येक प्राण घेवोनी पळाले भयभीत ते खट्वांग तलवारीने दत्तांग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक
मुंडाने तीक्ष्ण बाणाचा केला वर्षाव संगरी, भयान लोचना देवी बाणानी न दिसे कुणा, मेघानी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली, बाणचक्र पडोनिया होता तिलीन तत्क्षणी, सक्रोध गर्जना केली कालीने विकट अद्भुत, विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे, तलवार थोर घेवोनी देवी हुंकार देतसे, धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी, मुंड धावोनी येता देवी तलवार घेवोनी, क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे, महाबली चंड मुंड संग्रामी मरतासे, पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी, दोघांचे मुंड घेवोनी काली गर्जुनी थोरती, चंडिके जवळी गेली विजयोन्मत बोलत, चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जई तुला, शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वैरणी, ऋषिरुवाच पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो, चंडिका देवी कल्याणी कालीसी गोड बोलली, चंडमुंडास मारोणी आली तू मजपासी गे, चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे साबर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये सप्तमोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8 रक्तबीजवध ध्यान. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री, धरित पाशांकुश बाण हाती, प्रदीप्त शक्ती आणि मादिकानी, अशी सदा धाता सो भवानी. ओम ऋषिरुवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली, संग्रामी मेली पाहुणी शुंभ संतापला म्हणी, असली नसली सेना दैत्यांची काढली रणा, आज्ञा देवोनिया शुंभ साधी संग्राम सिद्धीस, सेनापती जे 86 उदायुध चला रणी, 84 कंभू नावाचे सैनिक घेऊनी चला, 50 कोटी ते वीर्य शत धोम्रकुलोत्तम, सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी, कालकदोध मौर्य कालकेय महासुर, युद्धासी सज्ज होणी ममाज्ञेने चला त्वरे, प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यासी देवोनी, सहस्र सैन्य घेवोनी युद्धासी रणी जातसे, भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिकारणी, टंकारनादी भरवी धरणी गगनांतर, देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका, नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी भाऊ, धनुष्य सिंह घंटाचा नाद गेला दिगंतरा, उल्हासे मुख खालीचे वाटले विजयास्तव, तुमुल नाद तो ऐसा ऐकुणी दैत्य धावले, चंडिका सिंह कालीसी सक्रोध सर्व घेरती, ब्रह्म शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता, देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी, ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा दुजा, चंडिके जवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी, रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे, शस्त्रास्त्र घेऊनी हाती आल्या युद्धार्थ देवता, हंसयुक्त विमानेसी अक्षसूत्र कमंडलू, आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी तीरणा, माहेश्वरी वृषवेशी त्रिशूलवर धारिणी, कंकण महानागाचे भाळी चंद्रार्थ भूषण, कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहणी, शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा, वैष्णवी गरुडाशीण शंखचक्र गदाधर, शारंग धनु हातासी एका हातात खड्गते, श्रीहरी यज्ञ वाराह वाराही शक्ती जेतया, वराह स्वरूपे आली उदक्षत्री उपस्थित, नारसिंह नरसिंहाची नरसिंहा परी आली ते, ती केश झाडीता क्रोधे तारे ते पडती धरणी, इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे, प्रति इंद्र तिचे रूप सहस्त्र नेत्र साजरे, देवी शक्ती सवे चंडी पाहुणी रणी शंकर, वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे, देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका, झाली प्रगट संग्रामी गर्जशत शिवा तशी, ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा, म्हणे तू दूत होणी बोध शुंभ निशुंभते, त्या ती गर्वांधासी तसेच दैत्य सैनिका, इच्छिती युद्ध जेत्यांना संदेश सांगणे असा, दैत्यानो जा पाताळी जीवित पाहिजे तरी, त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवाशी यज्ञ भागतो, बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा, माझ्या शिवा तुम्हा लागी बक्षतील तत्क्षणी, शिवदूत जिचा झाला ऐसे सन्मान्य जी जगी, शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात जाहले, शिवबोधासी ऐकोणी कात्यायिनी जिथे असे, सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले,
मत्सरधई ज्यांच्या ते दैत्यास्त्र झोकती, वृष्टीशक्ती बाण आदी देवी लागुनी मारती. टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे, शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुनी ती काली खट्वांगे वधुनी कुणा, शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीसी. ब्रह्माणी कमंडलूचे जल फेके जिथे कुठे, तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम. माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुनी वैष्णवी, कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संवार साधित. इंद्रशक्तीची या वज्रे शतसा दैत्य दानव, रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीसी. वाराही दंत दाढाणी चक्राने वार साधुनी, असंख्य दैत्य संवारी विच्छिन्न लोळती भूमी. नारसिंही नखाग्राने फाडी दैत्य महाबली, करुणी सिंहनादासी रणी फिरे भयानक. शिवदूतीची अनादे भयभीता सुरते, शिवदूतीची हस्ते वध त्यांचा होत तक्षणी. मात्र गण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका, पळाली असुरसेना भयाने प्राण घेवोनी. दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाखोळ, युद्धा लागी तये काळी तया संग्रामी धावला. रक्तदेहातुनी त्यांच्या सांडता एक थेंबही, तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी. इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती, मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाहला. थेंब रक्तातुनी आले तुतुके दैत्य धावले, युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण अर्थता. वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीजा समानते, रक्तथेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले रणा. मात्र गणा सवे घोर खेळती युद्ध शूरते, शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी. पुन्हा वज्राची आघावे घायाळ रक्त सांडितो, रक्तबीज असंख्यात होती शत सहस्त्रिक. वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो, ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे. चक्रचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी, सहस्रो रक्तबीजानी जगमंडळ व्यापले. शक्ती मारोनी कौमारी वाराही खड्ग घालोनी, माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित. त्या क्रुद्ध महादैत्याने मात्र शक्तीवरी रणी, गदाघात करोणी या स्वैश्वर्य पूर्ण दाविले. शक्ती शूलादी घातांनी सांडिले रक्तभूमीशी, रक्तबीज तयातुनी उद्भवले शताधिक. सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे, भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता. पाहुणी खिन्न देवासी काली चंडीशी म्हणे, चामुंडे आपुले मुख पसरावे तुवा त्वरे. माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा, रक्तबिंदूशी त्यांच्या या ग्रासावे त्वा महामुखे. संवारता रक्त सारे विचरता रणतत्वा, क्षीण होणे तो दैत्य नष्ट होणार निश्चित. ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरानये, ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारित. शोषले रक्त कालेने क्रुद्ध रक्तबीज जरी, गदा छंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा. थोडी दुःखीना झाली गदा सोसुनी चंडिका, रक्तबीजाची आदेही देवीने घाव घातले. सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी, रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी. वज्रबाण खड्गरुष्टी रक्तबीजाशी मारित, चामुंडा रक्त संवारी तेने दैत्य नव्हे पुन्हा. येणे विधी शास्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ, पडला निष्प्राण पृथ्वीशी नुप्राळा रक्तबीज तो. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला, महादैत्याची आवधे धैर्य देवाशी जाहले. मात्र गणा महासौख्य रक्तबीज न राहिला, रणोन्मादे अति हर्षे रणी नाचती देवता. ओम श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये अष्टमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 9. निशुंभवध. ध्यान. ओम बंधुक कांचन तनु रुचिराक्ष माळा, शोभे भुजेत वरदं कुशपाश भाळा. चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी, भावे तिला शरणमिनीत आनंदकारी. ओम राजोवाच. विचित्र कथा हे ऐसी स्वामी सांगितली मज, देवीचा महिमा भारी रक्तबीज वधामुळे. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे, कर्तव्य करती कैसे ते व्रत इच्छिते मन.
ऋषिरुवाच रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त जाहले निशुंभ मत्सरे धावे घेऊणी दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहोणी क्रोधांतरी दाटला मागे पुढे चौहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊणी धावती चावणी ओठा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मात्र कागण मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडले बाण मारोणी घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊणी देवीचा सिंह लक्षोणी मस्तकी घाव तो करी शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडीत तत्क्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होणी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीनी मारुणी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी आयशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकोणी निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारिला देवीने शुंभाचा क्रोध वाढोणी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजाठ सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला तिवळे प्रत्यंचा ओढुनी केला शब्द दुस्सह्य संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशा दाही भरवणिया ध्वनी गेला नभावरी तेव्हा गर्जतसे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंदाच्या गुंजित झाले जग कालीने उचलोनिया हात भोरी मारले तयाचा शब्द वाढोणी पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टाहस करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्ट आत्ता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जीच्या देवी मारुनी बोथाटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळान उघडी ऐसा निश्चेष्ट पडला खळ निशुंभ होणी जागा मूर्छेतुणी रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे दश सहस्त्र भावणी निशुंभ चक्र फेकीत आच्छादन धनी केले चंडिकेवर त्या वीरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती शर चक्र बाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊणी गदा हाती धरोणिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडले देवीने मारुणी तलवारती दैत्याने शूल हातासी घेतला मारण्यातिला चंडिका पाहुणी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडोणिया त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनूतनी देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी देवीने खड्ग फेकोणी त्याचे मस्तक तोडले हसली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडीत काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने कित्येकाशी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीचे मंत्र निरे निस्तेज झाले किती त्रिशूळे माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वाराही ती सुळे मारे तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडोणी किती दैत्यांशी छेदित ऐंद्री ती वज्र मारोणी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातुनी किती काली शिवदूती सिंह यांनी संवार मांडला श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये नवमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 10 ध्यान जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषर्युतां कुशपाश शूल भाऊ सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धृते दुलेखा। ओम ऋषिरुवाच
निशुंभ प्रिय बंधुसी दैत्यसेने सेवे मृत पाहुणी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती गर्वांधवोशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच दुष्टान्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा ऋषीरुवाच ब्रह्माणी आदिजा देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली देवी उवाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होनी एकटीरणी मी येथे स्थिर व्हावे तुवाश्रुवा ऋषीरुवाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना दिव्यास्त्रांबिका सोडी शतसंख्या युतावरी शुंभ निवारकास्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जोनी तोडी तेव्हाचा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली सक्रोध बाण मारोणी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येता ती अंबिकेवरी देवीने चक्र मारोणी शक्तीमध्येच तोडली शतशेषी दीप्तायशी ढाल घे तलवार तो चवताळून आक्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडतात वरे बुक्का मारावया लागी मुठ बांधी महाकळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत त्या दैत्याच्या थोर आघात जाहला शुंभ एकाच पेटाने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेचे युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेचे युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भोरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकुणी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा उडाला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ नद्यांशी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परी सोनी देव हर्षितांतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो नभी वायू सुपावण वाहे सूर्य कर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये दशमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 11 देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वर दे देवता जना ध्यान बालरविवत कांती शशी भाळी सुस्तंत्रयी नेत्री सुहास्य वदनावरती वरदांकुशपाश आभयते हाती ओम ऋषीरुवाच देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादी वन्नी करुणी समोरा कात्यायनीशी सुरस्तोत्र गाते त्यांचे प्रसन्नान देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक मही स्वरूपा स्थित तू अशोक शौर्यासी तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझेनी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्वा परमा तू माया
मोहितत्वा या जगतास केले, मोक्षात तू आलोक किती कणेले. विद्या समजता तूच देवी एक, स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला, वाणी परा शब्दन तू जास्त वाला. सर्वभूत स्थित्या देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी, स्तवाया योग्य हे स्तोत्र मुक्त्यान्यन याहुनी. सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित, स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कलाकाष्ठादी रूपाने परिणाम प्रदायिनी, विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टिस्थिती विनाशाये शक्तिभूते सनातनी, गुणाश्रये गुणामये नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे, सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्थे ब्रह्माणी रूपधारिणी, कौशावक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूलचंदाही धरे महावृषभवाहिनी, माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूर कुकुटवृत्ते महाशक्ती धरे नघे, कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते. शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे, प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा, वराहरूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते. नरसिंहरूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी, त्रिलोक्या त्राणसहिते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले, मृत प्राणहरेंद्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण हत दैत्य महाबले, घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते. दृष्टकराल वदने शिरोमाला विभूषणे, चामुंडे मुंडमंथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वधे ध्रुवे, महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी, पावावे नेते ईशे नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते, भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय भूषित, सर्व भयातुनी रक्षो न कात्यायनी नमोस्तुते. ज्वाला करारा अत्युग्र सर्व संहारकारी जो, त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. नाशवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे, पापनाशवोती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खड्ग हाती दैत्यांचे रक्त मांसजा, चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा मुचा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता, इच्छा पूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जेतेन विपत्ती त्यांना, त्वदाश्रिताचे बळ पीडितांना. येणे विधित्वा रणरंग केला, हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपाधरोणी बौद्धात्ममूर्ती, केली लीला त्वा करी कोण व्यक्ती. विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा, वेदादी वाक्यात तुझीच सत्ता. ममत्व गर्तेत महांधकारी, तू चाळविशी ब्रह्मी भ्रष्टी सारी. जेते अति उग्र विषारी नाग, जेते रिपु डाकू महाक जाग. दावाणली सिंधूत सोबतीशी, तू रक्षिशी या सकळा जनाशी. विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व, विश्वात्मिके धरशी तूच विश्व. विश्वेश वंद्या तुझ नम्र होती, ते धैर्य विश्वी सकळास देती. व्हावे प्रसन्न परिपालने शत्रु हंते, रक्षी सदा रिपु भयात आम्हा समर्थे. पापास नाश करुणी सुखवी जगाला, उत्पात पाक शमवी जन आपदाला. पाव आम्हा विनम्राणा देवी विश्वार्थी हारिणी, त्रिलोक्य पूजनीय तू सर्वासी वरदान दे. देवी उवाच वर मागा देवतानो, इच्छा जे तुमचे मनी. सरोपकारासाठी मी वर देईन सत्य तो. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर. अमुचे वरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा.
देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंदगोपग्रही तेव्हा यशोदा गर्भी जन्मनी. विंध्याचलात राहुणी वधीन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी. वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये. डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मृत्यलोकात मानव. रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीची. मज होणे आयोनी जास्त विती मुनी ते मज. पाहिन शतनेत्राने मुनिजना मी ते क्षणी. कीर्तने गातील तेने शताक्षी म्हणून मला. तत्काळी जे मम देही शाक उत्पन्न होतील. अवृष्टी तोरी लोका देतील प्राणदान ते. शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी. त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम. दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाव मी. भीमरूप हिम प्रांती मज हेने असे पुन्हा. रक्षावया मुनी वृंदा वधीन राक्षसास मी. भक्तीने नम्र होवोनी स्तवितील मुनी मज. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी. अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल. त्रिलोक्याच्या हितासाठी षटपद भ्रंग होणी. तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी. ब्राह्मरी नाम घेवोनी स्तोत्र गातील ते जन. पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जोगा. अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा. ओम श्री अच्युत विरंचितायो प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12. देवी चरित्र पाठ महात्म्य. ध्यान. कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण. कन्या खड्ग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन. हाती चक्र गदा धनुशर असी पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रया ध्यातमी. ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील. निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी. मधुकैठव संवार महिषासुर घात जो. शुंभ निशुंभ संवार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी. भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम. तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कोणी. दारिद्र्य पिढी नातांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे न भय राये भय राजा न डाकूचे. अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना. म्हणून महात्मे माझे वाचावे चित्त देवोनी. ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पादजे का महामारी भयप्रदा. महात्म्या वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्मे ज्या स्थळी. सन्निधान तिथे माझे तेथुनी नच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्मे पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा. बली पूजा होम आदी सहर्ष श्रवणे मला. शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे. तेव्हा महात्मे हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशती अपदा साऱ्या धन धान्य मिळे सुत. संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्मे ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ. पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे. श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी. ग्रहाणे ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता. दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा हासा. बालग्रहाणे आक्रांत बालका शांती कारणे. पडता फूट मित्रासी मित्रता जुळविल हे. दुराचारी यांचा नाश करी महात्मे श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशु पुष्पार्घ्य धूपादी गंधदीपादी उत्तम. विप्राणा भोजन होम अभिषेक प्रतिदिनी. अन्य भोग समर्पोणी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे.
अवतार कथा माझी सर्वभूतात रक्षित युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्या भये वैर्यांचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षीकृत त्यापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सद्हितकारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वधा धाडी अथवा बंद घालित वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मत्प्रभावे सिंहादी डाकू वैर्य यांच्यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मन्मयीमासी ऋषीरुवाच बोलुनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवासी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद विध्वंसिते वधता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा सुनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे प्रार्थिता तुष्ट होणी वृद्धी विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोणी गंध धूप फुलादिकी देत ते पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरंचितायां प्राकृत भावात टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वादशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 13वा देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैश्याशी ध्यान ओम बाल सूर्या परिकांती चतुर्भावो त्रिलोचना धातो शिवाजीच्या हाती पाशम कुशवराभय ओम ऋषीरुवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जग धारण ती करी विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित आणणे लोक हे आत्ता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे मार्कंडेय उवाच कृष्टुके मुनी मेधाचे राजा सुरथ ऐकुनी तया सुव्रता सभाग्या ऋषीस करी वंदना ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिनुप्र महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तात्काळ बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी एकाग्रमण लावोणी चिंतन तपी मांडती आपुले रक्त देवोणी स्वप्राण बली वाहात आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी उवाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड नुप्र मागत इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत देवी उवाच राजा अल्पदिनी आत्ता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एकण राहिल भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक सावर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडेय उवाच ऐसे वर दिधले दोघा विलाशित देवीने भक्ती स्तोत्र ते करीती ऐकुणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होवोणी सावर्णी म्हणू होईल ऐशे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होवोणी सावर्णी म्हणू होईल
क्लीं ॐ श्री अच्युतविरञ्चितायां प्राकृतभावार्थटीकायां श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये त्रयोदशोऽध्यायः। श्रीकुलदेवताचरणार्पणमस्तु।